कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये आता सर्वात मोठी अपडेट आली आहे। तर शिक्षण विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर नेमकं त्या जी आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये जेही विद्यार्थी होते बी.एड आणि डी.एड करून त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बघू शकता सरकारकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर नेमकं यामध्ये काय दिले आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड बी.एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत तर अशा प्रकारे एक जी आर देण्यात आलेला आहे आणि 10 फेब्रुवारी 2025ला म्हणजे काल हा जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर नेमकं या जी आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 23/9/2024च्या शासन निर्णयान्वये संदर्भ 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड बी.एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याची मान्यता प्रदान करण्यात आली होती। वस्तुशः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती। सन 2022च्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20/1/2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे। तर या अगोदर जी कंत्राटी भरती सुरू करण्यात आली होती तर ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू करण्यात आली होती अशा प्रकारे यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि हा जी आर आता रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती परमनंटली रद्द करण्यात आलेली आहे अशा प्रकारे शासनाकडून जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघू शकता त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत। ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ 4 व संदर्भ 5 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाने विचारात घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आता जे पवित्र पोर्टल आहे त्याद्वारे शिक्षक भरती होणार आहे आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। शिक्षक भरतीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पवित्र पोर्टलबद्दल सुद्धा ज्याही अपडेट येत आहेत त्या संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला देण्यात येत आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, त्यानंतर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट पवित्र पोर्टलबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर यामध्ये दिलेल्या शासन निर्णयानुसार जो कंत्राटी शिक्षक भरती होती डी.एड बी.एड जेही बेरोजगार विद्यार्थी होते तर हा जी आर आता रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती परमनंट बंद करण्यात आलेली आहे। तर हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही संपूर्ण अपडेट चेक करू शकता। तर शिक्षक भरती पवित्र पोर्टल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।